आम्ही प्रबोधनकारांची नातवंड, बाळासाहेबांचा मुलगा, श्रीकांतजींचा मुलगा, हे काय शेपट्या घालून घरी बसू असं या भाजपवाल्यानं वाटलं? आज जे काय राजने मांडलेलं आहे हेच तर आम्ही सांगतोय, आणि आमच्या दोघांचे शेवटी अनुभव हा सगळ्यात मोठा गुरु असतो. साहजिकच आहे, मराठीसाठी एकत्र आलोत आणि राज जे बोलत तेच सांगतोय. आमच्यामध्ये तसे वाद नव्हते, पण ते वाद आम्ही आज गाडून टाकलेले आहेत आणि मराठी माणसासाठी, हिंदूंसाठी आणि महाराष्ट्रासाठी एक ताकद म्हणून उभे राहिलेलो आहोत. निवडणूक महापालिकेची, पण भाजप काय प्रचार करते? दर निवडणूक आल्यानंतर यांचा पूर्वी एक विकृत डान्स होता, त्याला रोंबा सोंबा म्हणायचे. अश्लील सगळे चाळे सुरू व्हायचे आणि मग त्याला लोकांनीच हडतूड केलं होती, तो बंद झालं. तशी प्रत्येक निवडणूक आल्यानंतर हे भाजपडे रोंबा सोंबा खेळायला लागतात. हिंदू मुस्लिम, मराठी अमराठी, महापौर कोण होणार? मला वाटतं आदित्यनी सगळी केलेली कामं तुम्हाला सांगितलेली आहेत. आणि देवेंद्र फडणवीसांनी जे एक आव्हान दिलं की उद्धव ठाकरेंचं एक तरी भाषण असं दाखवा की जे विकासावरती बोललेत, मी 1000 रुपये देतो. नको, चोराचा पैसा मला नको, चोरलेला पैसा नको. पण देवेंद्र फडणवीस, मी तुम्हाला आव्हान देतोय की तुमचं मोदींपासूनचं तुमचं आणि तुमच्या खालच्या चेला चपाट्यांचं अगदी वर्गाच्या मॉनिटरची निवडणूक असली तरी हिंदू मुस्लिम न करता केलेलं भाषण दाखवा. आम्ही सगळे मिळून तुम्हाला 1 लाख रुपये देतो. जा. हे भांडवट ठेवायचं नुसतं. त्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये अनेक जणांना तो लढा कसा झाला, कोणी केला माहिती पण नाहीये. आपण 2010 साली इथे पाठी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचे एक दालन केले. जाऊन मुद्दामून बघा काय अवस्था यांच्या कारभारात त्याची झालेली आहे. मी अभिमानाने सांगेन की ते दालन आपण उभं करू शकलो याचं कारण मुंबई महानगरपालिका आपल्याकडे होती. पण तेव्हा सगळे मोठे नेते होते, जनसंघ त्याच्यामध्ये कुठेही नव्हता. मुळामध्ये लढणारे नाहीच, हे घरं पेटून पोळ्या भाजवणार आहेत, आगी लावायच्या, आपलीच माणसं आपल्यावरती सोडायची. रक्तपात झाला तर आपल्यामध्ये होईल, पण ते तिकडे पोळ्या भाजणार. जनसंघ कुठेही नव्हता. पण जनसंघ केव्हा घुसला मध्ये? संयुक्त महाराष्ट्र समिती जी माझ्या आजोबाने आणि सगळ्यांनी मिळून स्थापन केली होती. सगळे पक्ष हे एकत्र आले. मुंबई महाराष्ट्राला मिळाले.